शंका समाधान या मालिकेअंतर्गत मी आनंद पिंपळकर आपणा सर्वांचं स्वागत करतो। महादेवांना किंवा शिवलिंगाला शंखाने अभिषेक का करत नाहीत या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे। पण ही माहिती घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं YouTube चॅनल लाईक सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। खरं तर सर्व देवी देवतांना शंखाने जल अर्पण करणं हे शुभ मानलं जातं, पण महादेवांना शंखाने जल अर्पण केलं जात नाही। या संदर्भामध्ये शिवपुराणामध्ये एक कथा आलेली आहे। शंखचूड नामक एक राक्षस होता। तो कश्यपाचा पुत्र आणि विप्रचित्तीचा नातू व दंभाचा पुत्र होता। दंभाने तपस्या करून विष्णूला प्रसन्न केलं आणि एक वीर असा पुत्र प्राप्त होण्याचा वर मागितला। त्याच्या पत्नीच्या गर्भातून ज्या बालकाचा जन्म झाला तो पूर्वजन्मातला सुदामा म्हणजे तो सुदामा जो कृष्णाचा मित्र होता। एकदा गोलोकामध्ये श्रीकृष्ण आपल्या विरजा नावाच्या सखी बरोबर विहार करत होते, तेव्हा योगायोगाने तिथे राधा आली। कृष्णासोबत विरजेला पाहून राधेला क्रोध आला व ती त्या दोघांना क्रोधाने बोलू लागली। तेव्हा लज्जित होऊन विरजा पृथ्वीवर नदीच्या रूपाने वाहू लागली। श्रीकृष्णाला आपल्या प्रिय मित्राला राधा क्रोधाने बोलत आहे हे सुदाम्यानं पाहिलं व त्यालाही क्रोध आला व तो राधेला संतापून बोलू लागला। तेव्हा राधेने सुदाम्याला शाप दिला की तू पृथ्वीवर असुर म्हणून जन्माला येशील। तेव्हा सुदामा हा दंभाचा पुत्र शंखचूड म्हणून जन्माला आला। तो विष्णू भक्त होता। त्यानं विष्णूला प्रसन्न करून एक दिव्य कवच प्राप्त करून घेतलं, त्यामुळे तो अजय झाला। त्यानंतर उन्मत्त होऊन त्यानं तिन्ही लोकांवर आपलं स्वामित्व प्रस्थापित केलं। तेव्हा महादेवांनी आपल्या त्रिशूळाने शंखचूड राक्षसाचा वध केला आणि या शंखचूड राक्षसाच्या हाडांपासून शंखाची निर्मिती झाली, म्हणून महादेवांना शंखाने जल अर्पण केलं जात नाही। अशा प्रकारे धर्मशास्त्रीय माहिती आपल्याला हवी असेल तर माझं आनंदी धर्मशास्त्रीय शंका समाधान भाग 1 आणि भाग 2 अशी पुस्तकं आहेत, ज्यामध्ये आपल्याला भरगच्च प्रश्नांची उत्तरं, वेगवेगळी माहिती, धर्मशास्त्रीय परिमाण पाहायला मिळणार आहेत। आपण ही नवीन मालिका सुरू करतोय, त्यातला पहिला भाग हा झालेला आहे। पुढच्या भागामध्ये धनदेवता कुबेर याबद्दल विशेष माहिती आपण पाहणार आहोत। तोपर्यंत आपण सर्वांना आनंद पिंपळकरचा जय साईराम।